पुणे विद्यापीठातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणामध्ये चक्क किडे आणि अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे खळबळ माजली आहे। गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा किडे आढळलेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार। मेसमधल्या जेवणामध्ये 15 दिवसांच्या फरकाने दुसऱ्यांदा किडे आणि अळ्या आढळल्याचा प्रकार आणि त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले। त्यांनी मेस चालकाला त्याचा जाब विचारलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातला हा धक्कादायक प्रकार। वसतिगृहाच्या जेवणामध्ये चक्क किडे आणि अळ्या सापडल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारला। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय हा प्रकार समोर आलाय, काय घडलं? नक्कीच आपण पाहतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे। खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे वसतिगृह आहे मुलांचं, त्या वसतिगृहामध्ये जे जेवण बनतं त्या जेवणामध्ये काही प्रमाणात आळ्या सापडल्याचा धक्कादायक माहिती जी आहे आळ्या सापडल्याची ती आता समोर आलेली आहे। खरं तर अनेक विद्यार्थ्यांकडून या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत, सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। गेल्या 15 दिवसात खरं तर बघायला गेलं तर ही दुसरी घटना आहे। म्हणजे 15 दिवसापूर्वी देखील विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये अशाच प्रकारच्या जेवणामध्ये आळ्या ज्या आहेत त्या आढळून आल्या होत्या। जे आहे जिथे दररोज 700 ते 800 विद्यार्थी जेवण खातात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जे अधिकृत टेंडर त्या ठेकेदाराला दिलेलं आहे तिथे जवळपास 1500 विद्यार्थी रोज जेवतात आणि त्याच जेवणामध्ये आता जे आहेत त्या आळ्या सापडलेल्या आहेत आणि विद्यार्थी आता या सगळ्या प्रकरणाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कारण विद्यापीठात गेल्या 15 दिवसात किडे सापडल्याचे म्हणजे जेवणात ज्या आळ्या मिळाल्या त्याची ही दुसरी घटना आहे आणि त्यामुळं विद्यापीठ प्रशासन देखील आता याच्यावरती काही कारवाई करणार का? कारण विद्यापीठ प्रशासनच कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून गेल्या अनेक दिवसापासून होत होता आणि आता पुन्हा ज्या आहेत त्या आळ्या सापडून आलेल्या आहेत आणि पुन्हा या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी। या बातमीचा पाठपुरावा आपण करत राहू। मात्र आज विद्यार्थ्यांनीच आक्रमक पवित्रा घेतलाय। या सगळ्या प्रकारामुळे जेवणात किडे अळ्या आढळण्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात।